ह्या प्रकारच्या वाक्यांमध्ये आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायचं आहे। हे वाक्य आहे मी सांगतो तसे कर। तर पहिला पार्ट आहे मी सांगतो तसे आणि दुसरा पार्ट आहे क्रियापदाचा। ते क्रियापद पुढे घ्यायचे आपल्याला। इथं कर हे क्रियापद आहे, आपण डू घेतलं आणि मी सांगतो तसे तर ॲज आय से। बघा ॲज आय से, डू अगोदर घेतला नंतर घ्यायचं आपल्याला ॲज आय से, हे कॉमन राहणार आहे सगळीकडे। मी सांगतो तसं ऐक, ऐकण्यासाठी लिसन आहे, सो लिसन ॲज आय से, मी सांगतो ते ऐक, किंवा मी जसं सांगतो तसं ऐक, मी जसं सांगतो तसं कर, या पद्धतीने बोलू शकतो आपण। मी सांगतो तसं लिह, लिहिण्यासाठी राईट पहिले घ्यायचं आहे, राईट ॲज आय से, ॲज आय से कॉमन राहणार आहे। मी सांगतो तसं वाच, रीड ॲज आय से, रीड ॲज आय से। मी सांगतो तसा स्वयंपाक कर, स्वयंपाक कर साठी आहे कुक, कुक ॲज आय से। मी सांगतो तसा योगा कर, इथं कर हे क्रियापद आहे, तर काय कर, योगा, कर आधी घ्यायचं मग योगा घ्यायचंय, सो डू योगा ॲज आय से, मी सांगतो तसा योगा कर। मी सांगतो तसं काम कर, काम करण्यासाठी डायरेक्ट वर्ब घ्या, वर्क, वर्क ॲज आय से। तुम्ही जर डू वर्ब मेन वर्ब घेतलं तर डू वर्क ॲज आय से असं पण बरोबर आहे। मी सांगतो तसं आण, आणण्यासाठी वर्ब आहे ब्रिंग, ब्रिंग ॲज आय से। तुम्हाला अजून जर व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलवर विजिट करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि त्या ठिकाणी विविध प्लेलिस्ट आहेत, विविध भागांमध्ये आपण व्हिडिओ बनवलेले आहेत। ते विविध भाग जे आहेत ते सुरुवातीपासून बघा, म्हणजे तुम्हाला समजण्यास नक्की मदत होईल। इंग्लिश स्पीकिंगचा कुठेही कोर्स करायची गरज नाही आहे। आपल्या चॅनलला जर तुम्ही पहिल्यापासून सगळे व्हिडिओ बघितले तर तुमचा इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स हा इथंच कंप्लीट होणार आहे, अतिशय फ्रीमध्ये। तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।